नमस्कार. सिंह राशीच्या शक्तिशाली आणि आत्मविश्वासू व्यक्तींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत खास आणि तितकाच सावध करणारा ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात असे बदल घडणार आहेत ज्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकू शकते. ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ती सामान्य नाही. विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनी यांच्या हालचाली सिंह राशीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनी तुम्ही नेहमीच धाडसी असता, पण यावेळी परिस्थिती फक्त धाडसाने हाताळता येणार नाही. कारण एक अशी व्यक्ती तुमच्याजवळ आहे जी वरून तुमचं कौतुक करते, पण मनामध्ये वेगळीच काहीतरी चालू असतं. पुढच्या काही दिवसात त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येण्याचे स्पष्ट संकेत ग्रह देत आहेत. विशेष म्हणजे अचानक होणारे वाद, नात्यांमध्ये तणाव, मानसिक अस्वस्थता आणि एखाद्या जुन्या गोष्टींचं पुन्हा समोर येणं, हे सर्व काही साधं नसणार आहे. विश्व तुम्हाला आधीच संकेत देत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शांत राहणं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सिंह राशीसाठी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास आणि शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यास मदत करू शकतो. पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू करणार आहेत. ग्रहांची जी हालचाल तयार होत आहे ती सामान्य नाही. अनेक वर्षांनंतर असा युग निर्माण झाला आहे जिथे वेळ, कर्म आणि नशीब एकाच वेळी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहेत. काही लोकांना अचानक मोठा लाभ मिळेल, काहींना धक्का बसेल, तर काहींना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा दिसणार आहे. विशेष म्हणजे एक व्यक्ती शांतपणे तुमच्यावर नजर ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना, तुमच्या कमजोरी आणि तुमच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण ग्रह सांगतात की तुमच्या प्रगतीमुळे काही लोक आतून अस्वस्थ झाले आहेत. तुम्ही जितके पुढे जात आहात तितकंच काही लोकांचं मन जळत आहे. पण घाबरू नका, कारण देव तुमच्या सोबत आहे. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते त्यामागे फक्त परिस्थिती नव्हती, तर ग्रहांची कठीण अवस्था देखील कारणीभूत होती. पण आता बदल सुरू होत आहेत. काही अडकलेली कामं पूर्ण होतील. अचानक एखादी शुभ बातमी मिळू शकते, पण त्याचवेळी एक धक्कादायक सत्य समोर येईल. विशेषतः एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असा खुलासा ऐकायला मिळेल ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठा यशयोग तयार होतो तेव्हा त्याआधी त्याच्या भोवतीचे खोटे चेहरे समोर येतात. त्यामुळे पुढील 5 दिवस खूप सावध राहा. रात्री उशिरा मिळणारे फोन, अचानक होणारे मेसेज किंवा जुने लोक परत आयुष्यात येणं हे योगायोग नसतील. विश्व तुम्हाला आधीच संकेत देत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगलाच असेल असं नाही. काही लोक समोरून गोड बोलतील पण मनामध्ये वेगळाच विचार ठेवून असतील. विशेषतः आर्थिक बाबतीत खूप काळजी घ्या. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण पुढील 5 दिवसात विश्वासघाताचा योग खूप प्रबळ आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला सर्वात जवळचं मानता तीच व्यक्ती तुम्हाला मानसिक धक्का देऊ शकते. पण यावेळी सर्वांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे देव तुम्हाला वेळेआधी संकेत देणार आहे. जर अचानक मन अस्वस्थ होत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल विचित्र भावना येत असतील, तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती या काळात खूप वेगाने काम करणार आहे. पुढच्या 48 तासात अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचा खरा चेहरा कायमचा समोर आणेल. आणि हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी सूर्याला अर्पण करा आणि मनामध्ये शांतपणे प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शत्रूंचा प्रभाव कमजोर होतो. तुमच्या आयुष्यात आता काही लोक अचानक परत येऊ शकतात. जे लोक खूप दिवसांपासून दूर गेले होते ते अचानक संपर्क साधतील. पण प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठीच येत आहे असं समजू नका. ग्रह सांगत आहेत की काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्नात आहेत. विशेषतः सोशल मीडियावर आणि फोन कॉलवर सावध राहा. तुमच्या आयुष्यातील पुढचा निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे स्वतःच्या योजना गुप्त ठेवा. शांत राहा, कारण या काळात तुमचं मौनच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्या जीवनात आता 2 प्रकारच्या ऊर्जा एकाच वेळी काम करत आहेत. एक ऊर्जा तुम्हाला प्रगतीकडे नेत आहे, तर दुसरी ऊर्जा सतत अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे मनामध्ये गोंधळ वाढू शकतो. काही लोकांना पुढील काही दिवसात अचानक आर्थिक लाभ होण्याची, पण त्याचवेळी एखादं नातं तुटण्याची शक्यता देखील दिसत आहे. काही लोकांना प्रेमामध्ये फसवणूक जाणवेल, तर काहींना मैत्रीत धोका मिळेल. पण लक्षात ठेवा, देव चुकीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करत आहे. त्यामुळे जे दूर जात आहे त्यांच्यासाठी जास्त दुःखी होऊ नका. तुमच्यावर आलेल्या अडचणींचा शेवट आता जवळ येत आहे, पण अंतिम टप्प्यात काही गोष्टी मन हादरवून टाकतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये खूप सावध राहण्याची गरज आहे. कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.
पुढील काही दिवसात तुमच्या भोवतीच्या लोकांचे वागणे अचानक बदलताना दिसेल. काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतील तर काही लोक अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्नही करतील. पण या सर्वांमध्ये तुमचं मन स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असा खेळ खेळत आहे ज्याची कल्पना सुद्धा तुम्ही केली नसेल आणि पुढचे काही दिवस हे सत्य पूर्णपणे उघड करणार आहे. तर उपाय काय करायचे? गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करा आणि शक्य असेल तर मंदिरात जाऊन शांतपणे काही वेळ बसा. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि चुकीच्या लोकांपासून संरक्षण मिळतं. या काळात तुमची 6वी इंद्रिय खूप वेगाने काम करणार आहे. काही गोष्टी घडण्याआधीच तुम्हाला त्याचा अंदाज येईल. हे सामान्य नाही. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनामध्ये एक वेगळीच संवेदनशीलता निर्माण होत आहे. त्यामुळे मन जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अस्वस्थता वाटत असेल तर त्यामागे नक्कीच काही कारण असू शकतं. कारण तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या कमकुवत क्षणाची वाट पाहत असते. काही वेळा व्यक्ती स्वतःच्या चांगुलपणामुळेही अडचणीत सापडते आणि तुमच्यासोबतही हेच घडत आहे. तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, मनापासून मदत करता, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी स्वच्छ मनाची नसते. पुढील काही दिवसात तुम्हाला हे सत्य स्पष्टपणे जाणवणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसू शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यांमध्ये अतिभावनिक होऊ नका. स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करा. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की पुढील 5 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे असतील. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येईल, काहींना जुन्या आठवणी त्रास देतील, तर काहींना एखाद्या व्यक्तीबद्दल खोल मोठं सत्य समजेल. पण प्रत्येक घटनेमागे ग्रहाचा संदेश लपलेला आहे. आता हुक लाईन. तुमच्या घराजवळ किंवा ओळखीच्या वर्तुळात अशी एक व्यक्ती आहे जी सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत आहे. पण पुढच्या काही दिवसात नशीब संपूर्ण खेळ उलटा करणार आहे. आता उपाय काय करायचे? दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन शांतपणे हनुमान चालीसा ऐका किंवा वाचा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे भीती, नकारात्मक शक्ती आणि मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या नशिबामध्ये आता अचानक बदल होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेली गोष्ट पूर्ण होऊ शकते. पण त्याच वेळी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या खूप जवळची असू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करणे थांबवा. तुमच्या योजना गुप्त ठेवा. काही वेळा शांतता हीच सर्वात मोठी सुरक्षा असते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला एक असा काळ येतो जिथे त्याला स्वतःच्या लोकांची खरी ओळख होते आणि सध्या तुमच्या आयुष्यातही तसाच काळ सुरू झाला आहे. काही लोक तुमच्यासमोर प्रेम दाखवतील पण पाठीमागे वेगळीच चर्चा करतील. त्यामुळे पुढील काही दिवसात कोणावरही डोळे बंद ठेवून विश्वास करू नका. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे आणि काही लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. तुम्ही आतापर्यंत इतरांसाठी खूप काही केलं, पण स्वतःसाठी किती वेळ दिला हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. पुढील काही दिवसात काही घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवतील, पण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी शक्ती समजेल. ग्रह सांगतात की हा काळ तुमच्यासाठी आत्मजागृतीचा आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास हरवू नका. आता एक हुक लाईन. या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला एक छोटासा संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट टाळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता उपाय काय करायचे? रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा आणि उशाजवळ पाण्याने भरलेलं छोटं भांडं ठेवा. सकाळी ते पाणी झाडांना टाका. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. या काळात घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण एका चुकीच्या शब्दामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती नेमकी तुमच्या कमकुवत क्षणाची वाट पाहत आहे. त्यामुळे कोणासमोरही जास्त भावना व्यक्त करू नका. शांत राहा आणि वेळेला त्याचं काम करू द्या. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. येणारे पुढील काही दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की नशीब तुमच्या विरोधात आहे. अनेक वेळा देव उशिरा देतो पण योग्य तेच देतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण तुमच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होण्याची वेळ जवळ आली आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की येणारे पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत. काही गोष्टी तुम्हाला हादरवतील, काही लोक दूर जातील, काही सत्य समोर येतील, पण या सर्वांमधूनच तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. त्यामुळे घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. तुमचं रक्षण करणारी शक्ती तुमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक शक्तीपेक्षा मोठी आहे. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढील 5 दिवस प्रत्येक पाऊल सावधपणे टाका. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन पर्व सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. आज जरी काही गोष्टी गोंधळायला वाटत असल्या तरी ग्रहांचा संकेत स्पष्ट आहे की येणारे दिवस तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहेत. काही लोक दूर जातील, काही नाती बदलतील आणि काही सत्य तुमच्यासमोर अचानक उभं राहील. पण या प्रत्येक गोष्टीमागे एक मोठं कारण दडलं आहे. सिंह राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात नेतृत्वाची शक्ती आहे आणि म्हणूनच ग्रह तुम्हाला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनवत आहेत.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्यावर टीका करणारे लोक असतील, तुमच्या प्रगतीवर नजर ठेवणारे लोक असतील, पण लक्षात ठेवा, सिंह कधीच गर्दीला घाबरत नाही. फक्त शांत राहा, देवाचं नामस्मरण करा आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर सोडा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि सांगा, सिंह राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त त्रास देत आहे? तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश कायम राहो.